आता एक मोठी बातमी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। पुण्यातून परतवाडाला जाणाऱ्या एसटी बसला समोरून 4 चाकी वाहनानं धडक दिली आणि त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सने एसटी बसला मागून धडक दिली। या तिहेरी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर जवळपास 30 जण जखमी झालेले आहेत। जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या भीषण अपघातात आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय तर 30हून अधिक प्रवासी सध्या जखमी झालेले आहेत। बुलढाण्यात हा अपघात झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, नेमका अपघात कसा झाला, काय अपडेट? बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव मार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे। विचित्र अपघात याला म्हणू शकतो, कारण एक तवेरा गाडी होती आणि ती गाडी जी आहे ती एसटी महामंडळच्या बसेसला जाऊन त्या ठिकाणी धडकली आणि एसटी महामंडळाची बस जी आहे ती ट्रॅव्हल्सला जाऊन धडकली। हा तिहेरी अपघात या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय भीषण स्वरूपाचा अपघात असल्यामुळे या अपघातामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 6 लोक जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी जखमी आहेत आणि 30 प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी किरकोळ जखमी आहेत। अतिशय भीषण असा हा अपघात होता आणि अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी खामगाव शेगावने जाणारे नागरिक आणि बसेस जे आहेत त्या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या होत्या। वाहतुकीचा खोळंबा उडाला होता। पोलीस प्रशासनही घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। सर्वच त्या ठिकाणी मृतदेह जे आहेत ते शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि जे त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत त्यांना उपचारार्थही अकोला येथे तर काहींना खामगाव शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। हा तिहेरी अपघात झाल्यामुळे नेमकं कुठल्या गाडीची या ठिकाणी चुकी आहे याचा शोध आता पोलीस घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। गेल्या वर्षभरापासून तिलारी घाटातून बंद असलेली एसटी महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे। सर्वांची लाडकी लालपरी आजपासून नव्यानं धावणार आहे। तिलारी घाट सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतुकीस योग्य नसल्याचं कारण देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गत पावसाळ्यात अवजड वाहतुकीस बंद केला होता। स्वारगेट बलात्कार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलाय। पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये जे काही संबंध झाले हे दोघांच्या संमतीनं झाले आणि संमतीनं झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही असं जामीन अर्जामध्ये नमूद करण्यात आले। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। अशातच नागपूरमध्ये लाल कांद्याला 1600 रुपये तर हिंगणा बाजारात 2000 रुपयांचा दर मिळालेला आहे। उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 1300 रुपयांचा दर मिळतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीड कारागृहात असल्यानं बीड जिल्हा कारागृह चर्चेत आहे। मात्र 161 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या 340 कैदी आहेत। यातील 7 कैदी शिक्षा झालेले तर उर्वरित न्यायाधीन बंदी आहेत। तर क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यानं प्रशासनावर तर ताण येत असल्याची माहिती मिळते। 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो। शिवाय कायद्यानं या दुकानांवर वेळेचं निर्बंध नाही, त्यामुळे ती 24 तास सुरू राहू शकतात असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय। तसंच रात्री 11 वाजेपर्यंत दुकानं बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेश देखील न्यायालयानं पुणे पोलिसांना दिले। पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वेगमर्यादा रद्द करणं, रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारख्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा 95% पोहोचलाय। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेमध्ये पूर्ण होतोय। एकीकडे अनेक देश उपासमार, युद्धामुळे निर्माण झालेला अन्नतुटवडा आणि नैसर्गिक कारणांमुळे आलेला दुष्काळ तसंच कुपोषणाशी झगडत असताना अर्ध जग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावर आहे। 2005 पर्यंत जगातील 1/3 लोक लठ्ठ झालेले असतील। लॅन्सेट या आरोग्य शोध पत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल 388 उमेदवारांचे 438 अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत तर 41 अर्ज अवैध ठरलेले आहेत। माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर होणार आहे। एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार आहे। देशात चटका वाढणार आहे। एप्रिल ते जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला।
मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याकरता मुंबई महापालिकेनं नवीन नियमावली तयार केलेली आहे आणि आता मुंबईकरांकडून कचरा संकलन हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केले जाणार आहे। नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार असून 31 मे पर्यंत नागरिकांना त्यावर सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहे। सोलापूर महापालिका प्रशासनानं सुपर टॅक्स रद्द करत शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा दिलाय। व्यावसायिकांना भरावा लागणारा सुपर टॅक्स 113% आता सरसकट 64% आलाय। त्यामुळे सेकंड अग्रीमेंटमधून शोधली जाणारी पळवाट बंद होऊन व्यवहारामध्ये पारदर्शीपणा येणार आहे। मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागल्यानं एका दिवसातच तापमानात 4 अंशांनी वाढ झाली आहे। मुंबईचा पारा 37 अंशांवर गेल्यानं तीव्र उकाडा जाणवतोय। त्यामुळे मुंबईकर गरमीनं हैराण झाले। सांगलीमध्ये घरपट्टी पाणीपट्टीची वसुली 82 कोटी झाली आहे, मात्र तरीही थकबाकी 155 कोटी रुपयांवर गेली आहे। थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर उभं आहे। देशभरात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 13,000 चौरस किलोमीटरपर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिलेली आहे। दरम्यान 10 राज्यांनी अद्याप जंगलांवरील अतिक्रमणाची माहिती दिलेली नाही। रेडी रेकनरच्या दरात तब्बल 5.84% वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे। घरांच्या किमतींमध्ये 2 ते 2.5 लाखांची भर यामुळे पडणार आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे। पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोबदेव घाट परिसर पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। अशातच कोंढवा पोलिसांनी घाटात मध्यरात्री फिरण्यास आलेल्या सुमारे 40 प्रेमी युगुलांवर कारवाई केली आहे। मालमत्ता करातून नवी मुंबई महापालिकेनं इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी 800 कोटींचा महसूल गोळा केलेला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात 900 कोटींचा अंदाज व्यक्त केला होता, पण पालिकेला 805 कोटींचा टप्पा गाठण्यात यश आलं। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वेगानं जाणाऱ्या वाहन चालकांनी तिथे आतापर्यंत सुमारे 241 टनाहून जास्त कचरा फेकल्याचं महापालिकेला आढळून आलं आणि त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी विशेष मोहीम राबवत कचरा आणि राडा रोड्याची विल्हेवाट लावण्यात आली। पुणे महानगरपालिकेला आर्थिक वर्षातील मिळकत करातून 2,350 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेला मार्च महिन्यापर्यंत प्रयत्न करावे लागले असून अखेरच्या 10 दिवसात 170 कोटी रुपये मिळाले। हवामान विभागानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हवामान खात्यानं पुढील 24 तासांसाठी कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केलाय। पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ई-ऑफिस या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून झाली। त्यामुळे महापालिकेचं कामकाज कागदविरहित होणार आहे। कागदपत्र डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे। मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उभाठानं विरोध केलाय। धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातून निधीतून देवनार कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे। त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली। चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वीच मोठी खळबळ माजली। यात्रेकरूंचं साहित्य आणि प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खेचरांमध्ये धोकादायक एकाइन इन्फ्लुएन्झा व्हायरस सापडलाय आणि यामुळे उत्तराखंड सरकारनं 2 क्वारंटाईन सेंटर सुरू केली आहेत। पुण्यातील 33 वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्यानं दुखणं, लघवीला त्रास होणं आणि सातत्यानं मूत्रमार्गात संसर्ग होणं असा त्रास होत होता। तपासणीमध्ये त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळलेत। खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी थुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंट्राव्हिनल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे उपचार केले। आता एक मोठी बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। पुण्यातून परतवाडाला जाणाऱ्या एसटी बसला समोरून 4 चाकी वाहनानं धडक दिली आणि त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सनं एसटी बसला मागून धडक दिली। या तिहेरी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर जवळपास 30 जण जखमी झालेले आहेत। जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या भीषण अपघातात आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय तर 30हून अधिक प्रवासी सध्या जखमी झालेले आहेत। बुलढाण्यात हा अपघात झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, नेमका अपघात कसा झाला, काय अपडेट?
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव मार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे. विचित्र अपघात याला म्हणू शकतो, कारण एक तवेरा गाडी होती आणि ती गाडी जी आहे ती एसटी महामंडळच्या बसेसला जाऊन त्या ठिकाणी धडकली आणि एसटी महामंडळाची बस जी आहे ती ट्रॅव्हल्सला जाऊन धडकली. हा तिहेरी अपघात या ठिकाणी घडलेला आहे. अतिशय भीषण स्वरूपाचा अपघात असल्यामुळे या अपघातामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 6 लोक जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी जखमी आहेत आणि 30 प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी किरकोळ जखमी आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात होता आणि अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी खामगाव शेगावने जाणारे नागरिक आणि बसेस जे आहेत ते त्या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या होत्या. वाहतुकीचा खोळंबा उडाला होता. पोलीस प्रशासनही घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. सर्वच त्या ठिकाणी मृतदेह जे आहेत ते शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि जे त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत त्यांना उपचारार्थही अकोला येथे तर काहींना खामगाव शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. हा तिहेरी अपघात झाल्यामुळे नेमकं कुठल्या गाडीची या ठिकाणी चुकी आहे याचा शोध आता पोलीस घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं. मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं असा गौप्यस्फोट देखील अंजली दमानिया यांनी केलाय. खोक्याच्या आडून मला टार्गेट करण्यात आलंय, खालच्या दर्जाचं राजकारण करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं धस म्हटलंय. पुन्हा एकदा टीपी मुंडेंनी खोक्या प्रकरणावरून सुरेश धस यांना लक्ष केलं. हे जर खोके असे असतील तर तुम्ही ते खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी असा थेट सवाल ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धस यांना विचारलाय. नारायण राणे आणि नितेश राणेंना सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय नको आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. पालकमंत्री मोठी भीमगर्जना करतात, पहाटे उठून लोकांची घरं तोडतात, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळत नाही असं राऊत म्हटलंय. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत यशवंत शेतकरी विकास पॅनेलचे 9 तर शेतकरी विकास पॅनेलचे 6 उमेदवार निवडून आले. 2 जागांवर व्यापारी गटानं आणि हमाल मापारी गटानं एका जागेवर विजय मिळवला. विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर इंदुराणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. गोविंद बोडके यांच्या सेवानिवृत्तीनंतर पालघरचे जिल्हाधिकारी पद रिक्त झालं होतं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं महिला सक्षमीकरणावर भर दिलाय. महिलांना व्यावसायिकरित्या कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना राबवली जात असून सध्या या योजनेतून 10,000 कोटींचा पल्ला गाठण्यात आल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील टेंभुर्णा इथे बौद्ध समाजाकडून धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बौद्ध समाज बांधवांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यात निमगाव व्याहळी शिवारात जिल्हाध्यक्ष केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यतीमध्ये इंदापूरकरांना अनोखा थरार पाहायला मिळाला. महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. परिवहन खात्याकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अटकेत आहे. इंडियाज गॉट लॅटेंट शोबाबत रणवीर अलाहाबादिया आणि त्याचा साथीदार आशिष चंचलानीला सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. अलाहाबादियाची पासपोर्टची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. जर मागणी मान्य केली तर तपासावर परिणाम होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. पुण्यातील मुकुंद भवन ट्रस्टनं बेकायदेशीरित्या जागा बळकावल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. सातारा राजघराण्याची जागा देखील ट्रस्टनं बळकावली असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना केली आहे. बीडच्या कारागृहातून आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात दाखल करण्यात आलं. बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये झालेल्या वादानंतर आठवले गँगला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे। प्रत्यक्ष पाहणी करणं शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी होणार आहे। स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। जेजुरी गडावरील भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप माजी प्रमुख विश्वस्तांनी केलाय। जत्रेच्या काळात भंडाऱ्यामध्ये मोठी भेसळ होत असून भाविकांच्या आरोग्यावर तसंच ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला। सातारा जिल्ह्यातील कराड पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेले असून विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। परिसरात गारांचा खच दिसून आला। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील करमाड, पैठण, बिडकीन आणि वैजापूर तालुक्यातील बरसलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलं। सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। खानापूर आणि तासगाव तालुक्यात देखील वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला, तर वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस बरसला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील खोपी फाट्याजवळ 5 दुकानं कोसळली। या दुकानांसमोर उभ्या असलेल्या कारचं नुकसान झालं। कोल्हापुरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। राधानगरी, चंदगड परिसरात पावसाच्या सरी बरसल्या। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस बरसला। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे गहू आणि हरभरा ही पिकं संकटात सापडली असून उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। पावसामुळे कांदा, हळद आणि गहू या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। लातूर शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान खात्याच्या वतीनं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे आता आंबा बागायतदार धास्तावले। विदर्भाच्या काही भागात पुढील 2 ते 3 दिवसात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला। अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्यामुळे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात धारदार हत्यारानं वार करून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातील लोणी काळभोरमधील वडाळे वस्तीत ही घटना घडली। विरार पश्चिमेच्या म्हाडा संकुलात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी ठेकेदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। म्हाडानं फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला। उल्हासनगरमध्ये पोलिसांनी गांजा तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं। त्याच्याकडून 4 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय।